आवश्यकताच नव्हती। गोपीनाथराव ज्यावेळी रस्त्याने निघायचे त्यावेळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापेक्षा देखील जास्त लोकांचं समर्थन, साथ आणि आशीर्वाद हा मुंडे साहेबांना मिळायचा। आणि या सगळ्या संघर्षामध्ये मला या गोष्टीचा अतिशय मनापासून आनंद आहे की मला खूप जवळून त्यांच्यासोबत काम करायला मिळालं। विधानसभेमध्ये विशेषतः मला एक फायदा होता, मी वयाने लहान होतो, त्यामुळे मुंडे साहेब सगळी कामं मला सांगायची, कुठली गोष्ट करायची असेल तरी मला जबाबदारी द्यायची। त्यामुळे इतक्या गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळाल्या। एखाद्या प्रसंगामध्ये काय केलं पाहिजे, कसं उत्तर दिलं पाहिजे, कशी कुरघोडी केली पाहिजे याची जी हातोटी त्या ठिकाणी गोपीनाथरावजींकडे होती, असे फार कमी लोक आपल्याला पाहायला मिळतात। अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या डिबेट्स पाहायला मिळत नाहीत, पण गोपीनाथरावजी ज्यावेळेस एकेका विषयावर सरकारचे साल्ट काढायचे त्यावेळी त्यांची बोलण्याची जी शैली होती त्यातला खुमासदारपणा होता। समोरच्यावर वज्राघात करत असताना देखील त्याला सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती ते करायचे। त्याच्याशी संबंध त्यांनी कधी खराब केले नाहीत, संबंध चांगले असायचे। पण मी तुम्हाला सांगतो, गोपीनाथरावजींनी सगळ्यात मोठी शिकवण काय दिली, जी माझ्या जीवनामध्ये मी अनेक वर्ष पाळतो आणि पाळली आहे। आणि मला असं वाटतं की जे काही थोडं बहुत यश मला मिळालं ते त्या शिकवणीमुळे मिळालं। मला गोपीनाथरावजी एक दिवस म्हणाले, देवेंद्र एक लक्षात ठेव, सत्ता जी असते ती अशी असते की ती अनेक आमिष आपल्याला दाखवते। सत्ता ही अनेक वेळा आपल्याला वश करते, पण लक्षात ठेव, सत्तेशी संघर्ष करायला शिक। ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझोता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल, पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही। आणि म्हणून सत्तेशी समझोता करू नकोस। आणि मी जीवनभर ते पाहिलं, जोपर्यंत विरोधी पक्षात होतो तोपर्यंत पाहिलं। मध्ये 2.5 वर्ष पुन्हा एकदा विरोधी पक्षात जायची वेळ आली, एकही दिवस सत्ता पक्षाच्या नेत्यांना झोपू दिलं नाही, कारण माझ्यासोबत गोपीनाथराव मुंडेंची शिकवण होती, सत्तेशी संघर्ष करायचा, सत्तेशी समझोता करायचा नाही। तो समझोता कधी केला नाही। आज मला खरं म्हणजे अनेक प्रसंग आठवतात। सभागृहामध्ये कितीही अडचणीची परिस्थिती असली, कितीही संघर्षाची वेळ असली, कितीही सभागृहामध्ये गदारोळ असला आणि मुंडे साहेब उभे राहिले, अख्खं सभागृह शांत बसायचं आणि मुंडे साहेबांचं भाषण ऐकायचं। सभागृहाच्या पेच प्रसंगामध्ये अनेक वेळा ज्यावेळी सभागृहाचे अध्यक्षांना आता सभागृह कसं सांभाळावं असा प्रश्न निर्माण व्हायचा, ते हळूच मुंडे साहेबांकडे पाहायचे। मग मुंडे साहेब तर विरोधी पक्षात होते, पण एक जबाबदार नेते होते। जबाबदार नेता हा सत्ता पक्षात असो की विरोधी पक्षात असो, तो कधीही आपल्या विधानसभेची पत खाली जाऊ देत नाही। आणि मग त्यांनी बघितल्याबरोबर मुंडे साहेबांच्या लक्षात यायचं की आता हे सभागृह सांभाळण्याची जबाबदारी आपली आहे। आणि मग मुंडे साहेब उभे राहायचे आणि त्या ठिकाणी ते सभागृह सांभाळायचे आणि सभागृहातलं वातावरण हे पूर्णपणे त्या ठिकाणी परिवर्तित व्हायचं। अनेक वेळा आम्ही बघायचो, मुंडे साहेबांची एक स्टाईल होती, पण एखाद्या व्यक्तीचं जे चरित्र असतं ते किती स्ट्रॉंग असतं, एखाद्या व्यक्तीबद्दल कन्व्हिक्शन किती स्ट्रॉंग असतं। अनेक वेळा बोलत असताना मुंडे साहेबांना कागद सापडायचे नाही। मुंडे साहेबांना कागद पाहून बोलायची सवय नव्हती। कागद त्यांचा पीए खूप द्यायचा आणि ते नेमके कागद हरवायचे आणि मग पुराव्यादाखल आलेला कागद त्यांना कधी सापडायचा नाही। मग जो कोरा कागद मिळेल तो कोरा कागद दाखवायचे, हा माझ्याकडे पुरावा आहे। पण कोणाची हिंमत नव्हती मुंडे साहेबांना विचारायची की दाखवा मुंडे साहेब तुमच्याकडे काय पुरावा आहे। लोकांना माहिती होतं मुंडे साहेबांनी कागद दाखवला म्हणजे नक्की त्यांच्याकडे पुरावा असेल। त्यांचा कोरा कागद देखील पुरावा म्हणून अख्खं सभागृह स्वीकारायचं, ही मुंडे साहेबांची काम करण्याची पद्धती होती।